कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या 2 दिवसात पावसाचं प्रमाण इतकं वाढलं की धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणीचं पात्राबाहेर आले. त्याचबरोबर आता कोल्हापूर जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. 14 राज्यमार्ग बंद झाले आहेत. त्या राज्यमार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गानं चालू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मी सध्या उभा असलेल्या शिंगणापूर बंधाऱ्यावर हे पाणी आता झपाट्याने वाढत आहे. कोल्हापुरी बंधारा असणारा हा शिंगणापूर बंधारा, या बंधाऱ्यातून ज्यावेळेला पाणी येतं बाहेर त्यावेळेला पंचगंगा नदी पातळी झपाट्याने वाढत असते. आता सध्या पंचगंगा नदी पातळीची 34 फुटाकडे वाटचाल चालू आहे. धोका पातळी 39 फूट असल्यामुळे कोल्हापूर शहरवासियांचा थोडासा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. कोल्हापुरातील सर्व नदी क्षेत्रामध्ये आता मासेमारीसाठी वेग धरू शकला आहे. प्रत्येक ठिकाणी मासेमारीसाठी माणसं येत आहेत आणि कोल्हापुरातील प्रत्येकजण आपला पावसाचा अंदाज घेण्यासाठी नदी क्षेत्रात पाहणी करण्यासाठी येत आहेत. परंतु प्रशासनानं सतर्कता इशारलेला आहे. पाण्यापासून लांब राहावा आणि पाणी जोरात असल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरात असल्यामुळे नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.